जो कोणी धर्मद्वेष, जातीभेद करत असेल आणि स्वतःला शिवभक्त सांगत असेल, तर त्याच्या तोंडावर शिवाजी महाराजांच्या विचारांची चपराक मारावी. शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. आपण त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो, मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करतो. पण शिवाजी महाराजांना मानणं म्हणजे नेमकं काय, हे खूपदा आपल्याला कळत नाही. आपण महाराजांना समजून घेतो का? हा प्रश्न प्रत्येक शिवभक्ताने स्वतःला विचारायला हवा. जर आपल्याला इतर जाती धर्माबद्दल द्वेष वाटत असेल, तर खरंच आपण शिवभक्त आहोत का? बऱ्याचदा आपल्याला असं भासवलं जातं की शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते. आपणही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, कारण आपण शिवाजी महाराजांना समजूनच घेतलेला नसतं. त्याची हिंदू धर्मावरती प्रचंड श्रद्धा होती. ते देवदेवतांना, साधू संतांना पूजित होते. धर्मासाठी, देवळांसाठी ते दानही करत होते. पण याचा अर्थ ते मुस्लिम विरोधी होते का? तर नाही. आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवणे म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे नसते, हे आपण समजून घ्यायला. महाराजांनी कधीच बळजबरीने मुसलमानांचे हिंदूकरण केले नाही. कधी एखादी मशीद पाडली असा उल्लेख इतिहासात नाही. उलट याकूत बाबा या मुस्लिम संतांना महाराज आपले गुरु मानत. राजा म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून कधीच भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक, मुसलमानांना दुसरी वागणूक असे महाराजांनी कधीच केले नाही. महाराजांची स्वराज्याची भूमिका, महाराजांचा विरोध त्याच साम्राज्याशी होता जे की प्रजेची पिळवणूक करत, वेगवेगळ्या प्रकारचे कर वसूल करत. एवढेच नव्हे तर शिवाजी महाराज औरंगजेबाला एका पत्रात लिहितात की तुमचे पूर्वज अकबर बादशाह यांनी 52 वर्ष राज्य चालवले, पण सर्वांना समान वागणूक दिली. त्यामुळे अकबर बादशाहला जनतेनं जगद्गुरू ही पदवी दिली. शिवाजी महाराज पुढे देतात की त्यांनी कधी जनतेकडून जिजिया कर वसूल केला नाही, पण तुम्ही तो करताय. तो कर वसूल करणे बंद करा आणि ते बंद न केल्यास याचे परिणाम वाईट होतील, अशी चेतावणीही महाराज औरंगजेबाला त्या पत्रात देतात. शिवाजी महाराज धर्मावर म्हणतात की आपल्या धर्मा इतकाच इतरांचा धर्म श्रेष्ठ, उच्च आहे. प्रत्येक धर्माच्या उपासना पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे, हे तत्व शिवाजी महाराजांनी मांडले. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांना जातीभेदाने, धर्मद्वेषाने दूषित झालेला हा महाराष्ट्र पाहावला असता. आणि जनतेने एक लक्षात घ्यायला हवं, जो कोणी धर्मद्वेष, जातीभेद करत असेल आणि स्वतःला शिवभक्त सांगत असेल, तर त्याच्या तोंडावर शिवाजी महाराजांच्या विचारांची चपराक मारावी. आपण शिवाजी महाराजांच्या विचारांना मारून शिवभक्त होऊ शकत नाही, हे त्रिकालबाधी सत्य आहे. धर्म, द्वेष, जातीभेद करण्यासाठी जो कोणी शिवाजी महाराजांचं नाव वापरत असेल, त्याला स्वतः शिवाजी महाराज कधीच माफ करणार आहेत. खरं तर शिवाजी महाराज हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बघण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे लक्षात घ्या, शिवाजी महाराज या मुस्लिम विरोधी होते ना एखाद्या जाती धर्माचा द्वेष करणारे.